मी या ठिकाणी आदर्श महिला बँक नागरी पतसंस्था आणि बँक या दोन्ही दिवाळखोरीत निघालेले आहे। या ठिकाणी असंख्य ठेवीदार या ठिकाणी उपस्थित आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणेल मी, जसे 2 वर्षापासून आंदोलन करताय। अद्यापही कोणालाही काही मुआवजा मिळालेला नाही। अत्यंत सामान्य कुटुंबातील या ठिकाणी जनता आहे। त्यांनी आपल्या पोटाला, आपल्या मुलाला कोणतेही वस्तू न देता यातून आपले पैसे साचवले, कारण की कठीण काळात, कठीण परिस्थितीमध्ये त्या पैशाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी एका भावनेने शासनाने ज्यांना परवानगी दिल्या अशा पतसंस्थेमध्ये त्यांनी पैसे ठेवले, ठेवी ठेवल्या आणि त्या ठेवी अचानकपणे गायब झाल्यासारख्या झाल्या आणि त्या गायब झाल्यानंतर यांच्यावर काय परिस्थिती ओढाली। जवळपास तुम्ही बघत असाल इथे 48 जणांचा बळी गेला, तरी या शासनाचे अजून डोळे उघडत नाही, या प्रशासनाचे डोळे उघडत नाही। 16 ऑगस्टला राजपत्र निघतं आहे, परिपत्रक निघतं आहे, त्याच्यानंतर माझ्या अंदाजाने 2 ऑगस्टला एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे 2 डिसेंबरला, की संबंधितांवर कारवाई करावी जे या प्रशासनामध्ये या संबंधी कारवाई करत नाही। म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं, असे शासनाचं धोरण आहे का? मग ह्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात हे लोक या ठिकाणी बसलेले आहे। आज आम्ही या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत। आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे आता आमरण उपोषणासाठी काही लोक बसलेली आहे। यांच्या जीवितास काही धोका होत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये यांना ताबडतोब न्याय नाही मिळत असेल तर शेवटी आम्हालाही यांच्यासोबत रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही शासनालाही जागेवर बसू देणार नाही। थँक्यू सर। गेल्या 2 वर्षापासून आदर्श ठेवीदार हे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे। आम्ही पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला, आम्ही DDR कार्यालयावर मोर्चा नेला, आम्ही जी सरकार होती त्या सरकारच्या मंत्रिमंडळावर आम्ही मोर्चा दिला। मोर्चा नेल्यानंतर माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन साहेब आणि हे मंत्री रोडवर आले आणि यांनी आम्हाला भरभरून असं खोटं आश्वासन दिलं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचा पैसा आम्ही किती महिन्यात देऊ, 1.5 महिन्यात देऊ आणि 1.5 महिन्याचा थाप मारून हे लोक तेव्हापासून पसार आहेत। तर आमची विनंती आहे की तुम्ही असे किमान खोटे आश्वासन देऊ नका। हे तुमच्या खोट्या आश्वासनापायी आमचे 48 लोक आतापर्यंत तुम्ही त्यांची हत्या केलेली आहे। त्यांना खोटं आश्वासन देऊन तुम्ही सांगितलं आहे की आम्ही तुमचा पैसा 1.5 महिन्यात देऊ। 1.5 महिना तर सोडा, आमच्या हक्काचे पैसे ज्याचे शासनाकडून राजपत्र आलेलं आहे त्या राजपत्रामध्ये शासनाने सांगितलेलं आहे की 3 महिन्यामध्ये ही प्रॉपर्टी तुम्ही सेल करा आणि ह्या ठेवीदारांचा पैसा तुम्ही त्वरित वापस करा, असं शासनाकडून पत्र आलेलं आहे। मग शासनाकडून पत्र आलेलं आहे, प्रशासन इथं बसलेलं आहे, मग तुम्ही काम का नाही करत हा आमचा सरळ यांना प्रश्न आहे। मग तुम्ही फक्त श्रीमंतांसाठी काम करणार का हो? तुम्ही श्रीमंतांसाठी आणि तुमची चमकुगिरी जे करतात त्यांच्यासाठी काम करणार आहेत का? हे 80-80, 75-75 वर्षाचे हे ज्येष्ठ लोक आज तुम्ही रस्त्यावर बसवले। तुमचे आई वडील असे रस्त्यावर बसले असते तर तुम्ही असे AC मध्ये बसले असता का हो? माझा हाच प्रश्न स्थानिक नेत्यांनाही विचारायचा आहे की तुमचे आई वडील असे रस्त्यावर बसले असते तर तुम्ही आले असते का? आज 2 वर्षापासून माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब आमच्यासाठी लढत आहेत। त्याचबरोबर आज माननीय बाळासाहेब थोरात साहेब शिवसेना नेते हेही यांनाही आपुलकी वाटली, त्यांनीही बघितले की या लोकांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। तेही आमच्या सहानुभूतीसाठी पक्ष आणि काय संबंध एकमेकांशी काय असेल वाकडं ते सर्व बाजूला ठेवून आज या ठेवीदाराला न्याय मिळवून देण्यासाठी तेही आमच्यासोबत इथं आलेलं आहे। ठेवीदारांतर्फे मी नेते माननीय बाळासाहेब थोरात यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि या शासनाला कडक चेतावणी देतो की आम्ही 13 लोक येथे अन्न पाणी त्याग करून बसलेले आहोत। आमचे ग्रामीण भागातून, शहरी भागातून अजूनही ठेवीदार
येत आहे, हा लोंढा थांबवायचा असेल तर पटकन तुम्ही काय असेल ती कारवाई चालू करा. आम्ही आमचा न्याय हक्क घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. बस आमचं एवढंच सांगणं आहे की हे नका करू. हा SDM ला पत्र पाठवतो, SDM कलेक्टरला पत्र पाठवतो. या चक्करमध्ये लोक मेले. हो साहेब, जागे व्हा, आता तरी जागे व्हा. आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. भीक नको, हक्क पाहिजे. धन्यवाद. माझं नाव गजेंद्र बोरसे. नमस्कार सर्व ठेवीदार बांधवांना. आज रात्रीच्या पत्राची दखल घेऊन माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सर्वांना परत मिळाव्या यासाठी हे आमरण उपोषण माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वात बसलेलं आहे. मित्रहो, सर्व लोकांना सूचित करण्यात येतं की हे जे आंदोलन आहे हे सर्व गोरगरिबांच्या ठेवी घेऊन हे हरामखोर जे लोक आपल्या गोरगरिबांची ठेवी बुडवून मजा मारत आहेत आणि हे प्रशासन सुप्त अवस्थेत झोपल्याचं सोंग घेऊन बसलेलं आहे. या शासनाला आणि प्रशासनाला झोपेच्या सोंगेतून उठवण्यासाठी हे उपोषणाचे हत्यार उपोषण्यात आलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की या उपोषणाला आपला पैसा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही. हेच एकच निर्धार करायचा आहे. धन्यवाद. कन्नडातील रहिवासी असून आम्ही मागील 2 वर्षापासून आम्ही जे पैसे फिक्स डिपॉझिट गुंतवले ते आम्ही आतापर्यंत त्यांनी आम्हाला 1 रुपयासुद्धा कोणाला दिलेला नाही. तरी आमच्या जलील साहेब व त्यांच्या टीमने आता असंख्य प्रयत्न करून आम्हाला जे 25,000 रुपयांची सहायता मिळून दिली त्याबद्दल मी जलील साहेब व त्यांच्या टीमचं फार फार अभिनंदन करतो व त्यांनी यापुढे असेच काम करावे अशी मी विश्वासाने प्रार्थना करतो. हा, हॅलो, मी बबन पुंजाराम भोकरे, राहणार कायगाव. आम्ही आळंदच्या शाखेमध्ये 3 लाख रुपये टाकले, तसेच मुलाचे सुद्धा. तरी या आमचे पैशाचा मोबदला म्हणून जलील साहेबांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. सुभद्राबाई विष्णू राऊते, पिशोरकर, राहणार आहे. मी पैशासाठी इथं आले. आदर्शामध्ये पैसे टाकले म्या घर इकून. ते अजून तुम्हाला पैसे भेटले नाही? पैसे भेटले नाही. पैशासाठी मी इथं रोडवर येऊन बसली. घरसुद्धा नाही मला घरी राहायला. तुम्हाला आश्वासन भेटले असतं ना कधीपर्यंत तुमचे पैसे भेटणार? काही नाही दिलं अजून आश्वासन. पैशाचं आश्वासन आलं नाही. 1.5 लाख रुपये टाकेले म्या. मी म्हणते घर बांधन मी या पैशावर. घर बांधणं झालं नाही, पैसे आले नाही. माझा हात मोडला. हात मोडून सनी माझं धुणं पाणी लोकांच्या बायकांनी केलं. लोकांच्या बायकांनी मला जीव घातलं, ताटत धुतले. पुन्हा जो हिंमत सोडू नको म्हणे, गाव सोडू नको. त्यांचं म्हणणं असं झालं. गाववाले म्हणत्या इथंच सांभाळ करू आम्ही तुझा. ते माझे पैसे आदर्शामध्ये गुंतले. म्या धरले. कुंभाराच्या घरी गेली. कुंभाराने सांगितलं मला, कर्मचाऱ्याकडे गेली. ते कुंभाराने सांगितलं ते आम्ही तुझ्या घरी पैशाला आलतो का? म्या सांगितलं घर मोडलं, पंढरपूर केलं. आवचित मास्तरच्या हाताने म्या पैसे टाकले. तू आज छातीवर हात मारले तर म्या पैसे सोडले घर मोडून सनी. त्या आता मला पैसे लागत्या. छलाण्याच्या दवाखान्याला पैसे मला लागत्या म्हणलं. तो म्हणतो आम्ही तुझ्या घरी पैशाला आलतो का? मी म्हणते माझे पैसे परत कर. ते म्हणत्या इकडं जाय तिकडं जाय करू राहिले. ते माझा काही ठिकाणा बसून नाही राहिला आजपर्यंत. मी काय करणार? माझी जिंदगी सरी कटली. मी पैसे ठुले पोळ्या करून स्वयंपाक करून घरासाठी आणि नातीच्या लग्नासाठी. 2 वर्षे झाले म्हणजे नातीचं मुडून जातं आहे. आम्ही 2 वर्षे झाले लढतोय. त्या मान काप्यानं आमची मान कापली. कर्मचाऱ्यानं आमची मान कापली. आमच्या गावामध्ये आला, पिशोर गावामध्ये. आणि आता वरबाया करूला मी 2 वर्षाचं तारखी करतो. 2 वर्षाचं लढतो. रोडवर आलो. पोरा सोरायनं आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. मुलीचं लग्न होत नाही. आम्ही काय करा? सरकारनं याला काही इलाज करायचा. आधारशे इकाचं
दवाखाना इकायचा, इष्टान इकायचं, आम्हाला पैसे द्यायचे, आम्ही कुटके मागून खातो, कपडे मागून नेसतो. येणं आमची ले गळा कापला काळ्या मांगानं, काळ्या डुकरानं. या काळ्या डुक्कर आमच्या गावामध्ये आला, फिशरमध्ये दुकान टाकली. आम्ही काही त्याच्या घरी गेलतो का संभाजीनगरला? तुमचं म्हणणं असं झालं तुमचे पैसे असून तुम्हाला चोरी झालेली आहे. नाही, 2 वर्ष झाले आम्हाला पैसा नाही. आम्ही गल्ली हिंडतो, भीक मागून खातो. तुम्ही इथे सगळे जमलेले आहेत आज जे तर तुम्हाला काही आश्वासन भेटले असतं ना तुम्हाला आतापर्यंत? कधी भेटणार, का भेटणार तुमचे पैसे? आम्ही दर तारखेला येतो, आम्हाला आश्वासन देत्या, मंत्री देत्या, संत्री देत्या, साहेब लोक देत्या आणि तिकडीच पगळून जात्या. आमचं कोणी कानावरच घेत नाही. आम्ही असं गल्ली नाही हिंडतो. मुलं सांगतात तुम्ही पैसे दिले त्या काळ्या मांगाच्या घरी जा, आम्हाला भाकरी मिळत नाही, उपाशी राहतो. आम्ही पोळ्या करतो, धुणं धुतो, भांडे घासतो. लाज पडायला पाहिजे तो ती काळ्या मांगाला. गळा कापायला पाहिजे होते कर्मचाऱ्यानं, त्या कुंभड्यानं बी. 1.5 दमडीच्या कुंभाऱ्यानं आम्हाला फसवलं. आधी काढू नका, तुम्ही म्हातारे झाल्यावर काढा, आम्हाला वापस करा जायतो. आणि ही बँक बंद झाल्यावर माझून 53,000 रुपये घेतले त्यानं तिकडे. माझं कागद आहे. तर तुमचे किती पैसे बाकी? 3,000 आणि 53,000, 3,53,000. 3,53,000 तुमचे अटकलेले. मी घरासाठी टाकले, मुलीच्या लग्नासाठी टाकले. आता वातावरण कसं आहे, 2 वर्ष झाली म्हणजे नातीचं लग्न होत. हॅलो भाऊ, मावल्या आजी तुम्ही तुमचं नाव सांगा. आलापूर कन्नड तालुक्यात. हां, 3 लाख रुपये घेतले एम एल एनं माझ्याकडून. माझ्या मुलीच्या लग्नासाठी टाकले होते. माझे कोणते धंद्या पाण्याचे पैसे माझे तिथं त्याच्यामध्ये दिले. हे आले आत्मचारे लोक, लग्न आई असं आहे तसं करून सने मी तो पुढे वर्षी पैसे काढून देतो. 13 वर्षाची मुदत केली त्यानं. पुन्हा आले तर कुठं मला 13 वर्षात मुद्दल, मग माझ्या खात्यावरच पैसे त्यानं पुन्हा जमा करून. तुम्हाला पैसे देऊन समजा आता 13 वर्ष झाले. हा, हे काही नाही याच्यावर ना, 13 वर्षे नाही झाले. 13 महिन्याची मुदत केली. मला 13 महिन्याची मुदत, 13 महिने झाले तुम्हाला पैसे डिपॉझिट तिकडे देऊन, का तुम्हाला आश्वासन देऊन 13 महिने झाले? हां, 2 वर्ष होऊन गेलते ना. हे पान आहे का, 3 पावत्या आहेत, बरोबर आहे. पै रुपया जमा केला म्हणा. पै रुपया जमा केला भाऊ. या असेत आहे ना, म्या झाडू जुड्या इकून, फड्या तोड्या इकून सने काट्याचे पैसे करून जमा केले. आले 2-3 जण मला म्हणे आई कसं करून सने तुम्ही पैसे या बँकेत टाका, या बँकेला तुम्हाला याज जास्ती देऊ बँकेच्या म्हणून सने. म्हणलं भाऊ मला नाही लागत, 1 वर्षा करताना ठेवा. आता ते ना 13 महिन्या करताना ठुले. तुमचं म्हणणं असं तुम्हाला आमिष दाखवले गेली? हां, तुमचं म्हणणं आहे, आम्ही दाखल केले असं तो बोलत होता. आम्हाला झोप येत नाही, रडतो पडतो बाबा म्हातारपणाला. आता लोक सुना सगळे भांडू राहिले, दारे काढून देऊ राहिले आम्हाला.